फायनली इंटेलने प्राइस ड्रॉप केले मित्रांनो. या आधी आपण i7 11 जेन सोबत पीसी बिल्ड केला होता. त्यानंतर आपण i7 14 जेन सोबत पीसी बिल्ड केलं. या व्हिडिओमध्ये आपण i7 12 जेन सोबत पीसी बिल्ड करणार आहोत. चला आता मित्रांनो जास्त वेळ न लावता पीसी बिल्ड करूया. यामध्ये आपण i7 12 जेन सोबत 12 कोर 20 थ्रेड सोबत परफॉर्मन्स कोर 8 आणि इफिशियन्सी कोर 4 सोबत येतो. सेकंड प्रोडक्ट आपण बघणार आहोत मदरबोर्ड. यामध्ये आपण Asus मध्ये 610 चा मदरबोर्ड यूज केला जो की LGA सॉकेट आहे 1700 सॉकेट सोबत आहे. या मदरबोर्डला 64 GB पर्यंत रॅम सपोर्ट करतो. यानंतर आपण बघणार आहोत तगडा प्रोडक्ट ग्राफिक कार्ड. यामध्ये आपण गिगाबाईटचा RTX 3050 8GB चा ग्राफिक कार्ड यूज केलेला जो की डुअल फॅन सोबत येतो. यानंतर आपण पाहणार आहोत कॅबिनेट ऑन कस्टमर डिमांड. यामध्ये अँटी स्पोर्टचा X2 व्हाईट कॅबिनेट घेतलेला आहे जो की 3 फॅन सोबत येतो. रॅम मध्ये आपण ADATA 16GB 3200 मेगाहर्ट्झ वाली रॅम यूज केली जी की डुअल चॅनल सोबत येते विथ हिटसिंग. यानंतर आपण बघणार आहोत SSD. यामध्ये आपण ADATA XPG 512GB SSD यूज केली जी की रीड स्पीड आहे 2100 Mbps. एवढा भारी पीसी बिल्ड केला म्हटल्यानंतर आपण पॉवर सप्लाय सुद्धा एकदम भारीच घेणार आहे. यामध्ये अँटी स्पोर्ट मध्ये 650 वॅटचा 80+ ब्रोंज पॉवर सप्लाय घेतलेला आहे. या पीसी बिल्ड साठी इनफ आहे. आपल्याला पॉवर सप्लाय अपग्रेड करायची गरज नाही. हा पीसी 66,000 मध्ये बिल्ड केलाय. जर कोणाला घ्यायचा असेल तर प्राइस कॉस्ट कटिंग मध्ये घेऊ शकता कारण प्राइस ड्रॉप झालेली आहे. फायनली पीसी बिल्ड तयार झालाय मित्रांनो. व्हाईट एक्सटिरियर अँड ब्लॅक इंटिरियर सोबत पीसी बिल्ड केलेला मित्रांनो पाहू शकता. पीसी च्या आतमध्ये पाहू शकता एकदम RGB चे धुवाधार फॅन आहेत मित्रांनो. हा पीसी दिसायला एकदम क्लासी लुक दिसतो. तर मित्रांनो या पीसी मध्ये काय काय करू शकता. या पीसी मध्ये गेमिंग करू शकता, एडिटिंग करू शकता, मल्टी कोर वाले काम करू शकता, सिंगल कोर वाले काम करू शकता, म्युझिक प्रोडक्शनचं काम करू शकता, याचबरोबर स्ट्रीमिंग सुद्धा करू शकता. प्रेझेंट डे मध्ये i7 12 जनरेशन एक बजेट पीसी आणि एक बेस्ट परफॉर्मर पीसी आहे. मित्रांनो तुम्हाला जर पीसी बिल्ड करायचं असेल तर या पीसी बिल्ड थ्रू तुम्हाला आयडिया आलीच असेल. तुमचे काय थॉट्स आहेत i7 12 जेन सोबत तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आता काय करायचंय. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. चला आता मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.